नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ऋषिकेशला जानकी आणि सगळ्यांना इकडे ऐश्वर्या सांगत असते की नानांच्या विलनुसार मी नानांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही आणि तुम्हाला एवढी जर पैशांची नड असेल तर तुम्ही माझ्याकडनं उसने मागून घ्या. तर ऋषिकेश इथे चिडून म्हणतो की उसने पैसे घ्यायला आम्ही काय भिकारी आहोत का? बघ सारंग, तुझी बायको कशी बोलते ते, आणि तुझा खोटेपणा काय आम्हाला कळत नाही आहे का? असं ऋषिकेश म्हणतो. तू काय काय केलंस? आधी सगळ्यात पहिल्यांदा नानांना ढकललंस आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या खोलीत तिथे साप सोडलास आणि मग आता ते सगळं करून भागलं नाही तर तू नानांचं खोटं विल बनवलंस. बघ सारंग कशी करते ही बायको. तर लगेच ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो काय बोलताय ते, मी खोटं वागते का? तर तेवढ्या तिकडे सारंग दोघांकडे बघत असतो आणि एकदम बघा सारंग कसा म्हणतो, बास दादा, तू ऐश्वर्याचं आणि जानकी वहिनीचं जे काही भांडण असेल ते असेल, पण तू असा आरोप करू नकोस की ऐश्वर्याने खोटं विल बनवलं असं म्हणतो आणि ऐश्वर्याच्या बाजूला इथे जाऊन उभा राहतो. 2 मिनिटासाठी इकडे जानकीसुद्धा अशी शॉक होऊन बघते बरं का. तर इकडे आता कसं झालं आहे, ऋषिकेश आणि जानकी एका साईडला तर सारंग आणि ऐश्वर्या एका साईडला आणि मधल्यामध्ये आई मात्र डोक्याला हात लावून बसले आहेत. त्यांना कळत नाही आहे की काय चाललं ते. शर्वरी पण हे जे काही प्रकार चालला आहे तो इथे बघतच असते. तरी पण इकडे ऋषिकेश म्हणत असतो की अरे तू काय बोलतोयस, तुला कळतं आहे का? तर इकडे ऋषिकेशला सारंग ओरडून म्हणतो की दादा तू काहीही बोलू नकोस, ऐश्वर्या असं खोटेपणा करणं शक्यच नाही आहे आणि त्या दोघींच्या भांडण काय असेल ते असेल, पण ऐश्वर्यावर तू खोटे आरोप करू नकोस असं म्हणून तो इथे उभा राहिला आहे. आणि लगेच इकडे ऐश्वर्या पण लगेच त्या संधीचा फायदा घेते आणि लगेच असं, आई बघा ना कसे बोलतायत ते ऋषिकेशच्या, दात सगळ्या यांच्या हातातनं गेले म्हणून हे कसं बोलतायत बघा असं म्हणून इकडे नाटक चालू करते. ऐश्वर्याकडे इकडे जानकीसुद्धा बघते. तर लगेच ऐश्वर्या ते हात जोडून लगेच नाटक करते की मी असं काही नाही केलेलं, बास करा, हे तुम्ही 2 भावंडांमध्ये भांडणं लावली आहेत जानकी वहिनी आणि काय चाललंय हे? तर एवढ्या सुमित्राई म्हणतात, अगं बास, त्या तुम्हा दोघींना ना कुठे काय बोलायचं, तुमच्या भांडणाला ना आता कशाची सीमाच नाही राहिली, काय चाललंय घरात? तोपर्यंत आपल्या आजीनं एंट्री घेतली बरं काही ते, आणि हे सगळं होणारच होतं. आवाज बघितलास ना किती चाललाय. जानकीने सगळं हे घडवून आणलंय. आणि जानकी तू काय म्हणाली होतीस की नाना शुद्धीवर आल्यानंतर आपण न्यायनिवाडा करूया. आता न्यायनिवाडा करायची वेळ आली आहे, नानांना इथे बाहेर बोलवून विचारूया आपण काय खरं आहे काय खोटं आहे ते. असं म्हटल्यानंतर जानकी भोळेपणाने आपली म्हणते की नको, नानांना बरं नाही आहे आता, अजून ते शुद्धीवर पूर्णपणे आले नाही आहेत आणि त्यांना त्रास होईल इथे. असं बोलल्यानंतर इकडे बाकीचं कोणीच इथे ऐकत नाही. ऐश्वर्या इथे डायरेक्ट म्हणते का आता घाबरलात का तुम्ही? तर इकडे जानकी म्हणते माझ्या मनात चोर नाही आहे, मी कशाला घाबरू? पण तरीसुद्धा इकडे बाकीचे म्हणतात की आता नानांना बोलावून त्यांना खरं काय खोटं काय ते विचारणं गरजेचंच आहे. मग सुमित्राई पण म्हणतात ठीक आहे, जे काही होईल ते होईल, नानांना आपण बाहेर आणूया आणि विचारूया काय खरं आहे काय खोटं आहे ते, आणि हा विषय एकदा आता पूर्ण हे करूया असं म्हणून इथे सुमित्राईंचं मत पडलं आहे. आणि त्या सारंगला म्हणतात चल सारंग आपण नानांना इथे घेऊन येऊया. तर आता नानांना घेऊन आलेत बाहेर, बघूया आता नेमकं काय सांगतायत नाना. आपल्याला माहिती आहे नाना काय सांगणार आहेत ते, तरीसुद्धा नानांना आता बाहेर आणले. जानकी त्यांच्याजवळ बसते पायाजवळ आणि म्हणते की नाना सॉरी, तुम्हाला या अशा अवस्थेमध्ये ते बाहेर आणण्यात आलं आहे, पण नाना परिस्थिती तशीच आहे आणि तुम्ही घाबरू नका, तुम्ही काय खरं असेल ते खरं सांगा आणि तुम्हाला अशा परिस्थितीत बाहेर आणलं आहे मला खरंच आवडत नाही आहे. मग तिकडे लगेच सांगा नाना तुम्हाला इथे कोणी ढकलले. तर सारंगसुद्धा इथे तसं डोळे हे करून बघतोय ऐश्वर्याकडे, जानकी काय करते त्याच्याकडे, आणि लगेच इथे ऐश्वर्या म्हणते नाना सांगा तुम्हाला कोणी ढकलले ते. नाना गप्पच बसलेत, काही रिॲक्ट करत नाही आहेत, पण तरीसुद्धा इकडे नाना आता सांगतील असं म्हणून जेव्हा जानकी म्हणते तर तुम्हाला भीती वाटते का असं म्हणून इथे ऐश्वर्या जानकीला विचारते. जानकी म्हणते मला घाबरायची गरज नाही आहे, आज तुझ्यामुळे नानांना अशा अवस्थेमध्ये बाहेर आणण्यात आलं आहे, हे सगळ्यात वाईट वाटतं आहे मला असं म्हणते, आणि नानांची अवस्था चांगली नाही आहे तरीसुद्धा तू इथे हट्ट धरलायस. तर लगेच ऐश्वर्याला जानकी म्हणते तुम्हाला भीतीच वाटते म्हणून तुम्ही असं म्हणताय. आणि दोघींचे इकडे वॉर चालू आहे, दोघी डोळ्यांना एकमेकांना नजरेनं बघतायत. आणि तेवढ्यात इकडे ऐश्वर्या परत इथे म्हणते आई ते सगळं जाऊ दे, तुम्ही विचारा इकडे आणि सांगा नानांना बोलायला की काय खरं आहे काय खोटं आहे ते, कारण कळलं पाहिजे आपल्याला नानांना कोणी ढकलले ते, आणि तुम्हीच बोला आता जाऊन. तर आता सुमित्रा इथे येत आहेत, नानांच्या जवळ येत आहेत, एका डोळ्यात पाणी आणि म्हणतात माफ करा मला, तुमची तब्येत बरी नाही आहे हे सगळं कळतं आहे, पण ना तुम्ही पडल्यापासून, तुम्ही इथे जिन्यावरून पडल्यापासून सगळ्या घराचे वासे बदलले, घरातली सुख शांती सगळी इथे नाहीशी झालेली आहे, आणि यासाठीच मला इथे तुम्हाला विचारावं लागतं आता अशा परिस्थितीत की नेमकं काय घडलं ते सांगा. कारण तुम्ही ज्यावेळी खाली पडलात त्यावेळी इथे आम्ही कोणीच नव्हतो आजूबाजूला, तुम्ही पडलात त्याच्यानंतर इथे ऐश्वर्या आणि जानकी दोघीच होत्या आणि दोघी एकमेकींना म्हणतायत की तुम्हाला कोणीतरी ढकललं आहे का तुम्ही स्वतःहून पडलायत.
प्लीज काय ते बोला आणि तुम्हाला त्रास द्यायला लागतोय मला, खरंच मला माफ करा आणि सांगा नेमकं काय घडलं ते, असं इथे सुमित्राई सांगतायत नानांना बोलायला. कारण या घरातली सुखशांती सगळी हलवून गेली आहे, पार नष्ट होऊन गेली आहे आणि तुम्ही बोला, तुमचं बोलणं इथे गरजेचं आहे. सांगा नेमकं काय घडलं होतं, तुम्ही तुमचे पडलात की तुम्हाला कोणी ढकललं होतं, असं इकडे सुमित्राई विचारतात. आणि मग त्याच्यानंतर इथे पॉज गेलाय बरं का. आता कोर्टात म्हणजे प्रश्न टाकलेला आहे तर जज साहेब इथे न्याय देणार आहेत, बघूया काय न्याय देत आहेत ते. तर आता सगळे इकडे नानांकडे लक्ष ठेवून आहेत. ऐश्वर्या पण एका मनात भीती आहे, तर खरं सांगतायत का खोटं सांगतायत असं म्हणून ती बघते. ऋषिकेशसुद्धा बघतोय नानांनी इथे हात उचललाय बरं का, पण हात उचलल्यानंतर त्यांना काही ते गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी काय आहेत बघा प्रेक्षकांनो. तर काल आपण बघितलं होतं ऐश्वर्या नानांना कसला तरी इथे व्हिडिओ दाखवते, पण तो काय आहे हा सस्पेन्समध्ये होता. तर तेच आता आपल्याला इथे दाखवत आहेत. ती म्हणते की तुम्हाला तुमच्या जीवाची भीती नाही आहे ना, तर मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या जीवाची भीती नाही आहे, तर आता मी तुम्हाला एक हॉरर फिल्म दाखवणार आहे, ती तुम्ही नक्की बघा असं म्हणून इकडे ती व्हिडिओ दाखवते. मोबाईल चालू करते आणि त्या व्हिडिओत प्रेक्षकांनो सरळ सरळ इथे ओवी खेळताना दिसते आणि तिच्यावर बंदूक रोखण्यात आलेली आहे, म्हणजे गन रोखण्यात आलेली आहे. आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही उद्या हा जो तुमचा मोडका हात आहे तो जर तुम्ही माझ्याकडे असा दाखवलात तर तिकडे माझ्या माणसाने तेवढ्यात तुम्ही माझ्याकडे हात दाखवल्या तो बंदुकीवर हात सोडेल आणि बंदुकीचा हात सोडेल, ट्रिगरचा हात सोडेल आणि ती गोळी सरळ इकडे ओवीला जाईल. आणि इकडे नानांच्या डोळ्यात पाणी येते. मग लगेच ऐश्वर्या म्हणते ओ रडायला आलं तुम्हाला, रडायचं नाही, काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा हा तुरतुरणारा असा हात आहे ना तो माझ्याकडे दाखवायचा नाही आहे. तुम्हाला जर ओवीला वाचवायचं असेल, ओवीला सेव्ह करायचं असेल तर उद्या तुम्हाला मला सेव्ह करावं लागेल, मला वाचवावं लागेल, अशी ते नानांना ती धमकी देते. आणि त्याच्यामुळे आता इथे नाना पण घाबरत आहेत. आणि आता बघू पुढे काय नाना नेमकं काय रिॲक्ट करणार आहेत ते. तर ऐश्वर्या ते खुनशी हसते आणि म्हणते उद्या बोट कोणाकडे दाखवायचं कळलं ना तुम्हाला मला सेव्ह करावंच लागेल, नाहीतर तुमच्या ओवीचा जीव जाईल आणि तिथे पार्वती आईंच्या फोटोच्या बाजूला तिथे फोटो लावण्यात येईल असं ती धमकी देते. आणि हे सगळ्या गोष्टी इकडे नानांना आठवत आहेत. नाना असे शांतच बसलेत. जानकी म्हणते नाना सांगा, तुम्हाला कुणाला इथे भ्यायची गरज नाही आहे, खरं काय खोटं आहे ते सांगा तुम्ही इथे, असं ती जानकी सांगते नानांना. आणि ऐश्वर्या पण इथे त्यांच्या समोरून उभी राहते. नाना तुम्हाला कोणी ढकललं असं ती दाबात विचारते. आता ह्या दोघींची विचारण्याची पद्धत बघा. ऐश्वर्या खुनशी वृत्तीनं विचारते तर इकडे जानकी काळजीनं विचारते आणि सुमित्राई बाकीचे सगळे इथे बघतातच आहेत की नेमकं आता नाना काय सांगणार आहेत ते. तर तेवढ्यात नानांनी ते एक हात उचललाय बरं का. आणि पहिल्यांदा त्यांनी हात उचलला, तो हात उचलल्यानंतर त्यांनी हात केला ऐश्वर्याकडे. आता इथे जानकी प्रार्थना करते की सगळं व्यवस्थित होऊ देत. आणि तो हात नानांनी उचललाय तर तो उचलून दाखवला इकडे ऐश्वर्याकडे. आणि मग परत ते असा हात झटकन खाली घेतात आणि म्हणतात, मग लगेच इथे जानकी म्हणते की बघा सत्य कळलंय काय आहे ते. तरी पण इथे ऐश्वर्या जानकीला म्हणते की थोड्या वेळात कळेलच आपल्याला खरं काय खोटं आहे ते. आणि मग इथे ऐश्वर्या नानांच्या पुढ्यात येते आणि म्हणते की नाना तुम्ही सांगा तुम्हाला कुणी ढकललं, असं ती रोखून विचारते. आणि मुद्दामून ती अशी कोड्यात टाकून विचारते की तुम्ही सांगा तुम्हाला कोणी ढकललं, काय खरं काय खोटं हे सांगा तुम्हाला नेमकं कोणी ढकललं, असं सारखं इथे विचारते. कुणाला घाबरू नका इथे सांगा. आणि मग ऐश्वर्या इथे नानांच्या पुढ्यात आल्यानंतर आता नानांना एकदम परत आठवतं की ते सगळं जे काही घडलं होतं ते आणि ऐश्वर्याने कशी धमकी दिली ती. कारण ऐश्वर्याचे डोळेच एवढे खुनशी दाखवलेत की असं बघून काटा येतोय अंगावर. आणि नाना बिचारे घाबरणारच ना, कारण ओवीवर तिनं हल्ला करणार असं सांगितलंय. त्यामुळे ती नानांना परत आठवते. आणि नानांना आठवल्यानंतर ते चित्र परत दिसते की बंदूक ओवीवर इथे धरली आहे आणि तोच नानांचा जो काही पडलेला हात आहे तो नाना असे हळूहळू इथे वर घेतात. आणि आता प्रेक्षकांनो इथून पुढे सिरियल कशी चालेल किंवा काय होईल बघणं इंटरेस्टिंग असणारच आहे. पण खरं नाईलाज आहे माझा, कारण मला पण नाही आवडत आहे हे. आणि नानांनी इथे जो हात उचलला आहे तो इथे जानकीकडे दाखवला आहे. म्हणजे जानकी जे काही म्हणत असते माझी माणसं माझ्यासाठी महत्त्वाची आहेत, मी प्रेमाने कमवली आहेत. आणि ह्या अशा खोट्या ह्याच्यामुळे ती माणसांचा विश्वास गेलाच आहे. बघा इथे जानकीवर त्याने हात ठेवला आहे आणि मग लगेच ऐश्वर्या कशाला इथे गप्प बसे, ती हसते कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे ना. तिने ओव्हर ॲक्टिंग करायला चालू केले. धक्का कुणाला बसला इथे, ऋषिकेशला धक्का बसलाय, शर्वरीला धक्का बसलाय, सगळ्यांना धक्का बसला इथे. आणि ऐश्वर्याची ओव्हर ॲक्टिंग ओव्हर ॲक्टिंगच्या बाबतीत लाजवाब बरं काही ऐश्वर्या. जानकी वहिनीने ढकललं म्हणून इकडे आता ऐश्वर्या जी काही सुटली आहे ना दाबात ती अशी सुटली आहे ओव्हर ॲक्टिंग करताना. बघा
प्रेक्षकांनो कशी कशी म्हणते ती. नानांना ना जानकी वहिनीने ढकललं. जानकी वहिनी तुम्हाला काय सांगत होत्या की नाना आणि जानकी वहिनी काय बोलत होत्या की ऐश्वर्याचा खरा चेहरा उघड करायचा असं वगैरे काय बोलत होत. तसं काहीही झालेलं नाही आहे बरं का इथे. तर नाना असं बोलत होते की तू जे काही खोटे दागिने हे केलेस त्याच्यामुळे इथे मला तुझा राग आला आहे, तू असं वागायला नको होतंस आणि मी आता जे काही मृत्यूपत्र आहे ते सगळं इथे ऋषिकेशला नाही देणार आहे, काही सारंगला वगैरे देणार नाही, असं मृत्यूपत्र बनवून घेतलं आहे असं नानांनी जानकी वहिनींना सांगितलं. आणि ते जानकी वहिनींना सहन नाही झालं आणि म्हणून जानकी वहिनींनी त्या ऐश्वर्याला ढकललं. हा सगळा अशी मोठी नाही ती स्टोरी त्या ऐश्वर्याने रचली आहे. तर इकडे जानकी नानांच्या पायात येते आणि म्हणते नाना तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी तुम्हाला ढकललंय, नाना खरं काय खोटं आहे ते सांगा प्लीज असं म्हणते. आणि लगेच ऐश्वर्या म्हणते बास झाल्या जानकी वहिनी तुमची नाटकी. बघितलं का आई, चांगुलपणाच्या आड आपल्या घरात एक गुन्हेगार राहत होता असं म्हणून इकडे जानकीवर ऐश्वर्या परत इथे आरोप करायला लागते आणि बास झालं म्हणून इकडे जानकीला ओरडते. तर नानांच्या डोळ्यात पाणी येते हे फक्त जानकीला दिसतंय बरं का. पण नाना म्हणतायत इकडे मनातल्या मनात विचार करतात आणि म्हणतायत पोरांनो मी तुम्हाला हे का केलं ते काही दिवसांनी कळेलच. तुमच्यावर आणि ते ओवीवर म्हणजे ऋषिकेश जानकी तुमच्यावर आणि ते ओवीवर तुमचा जीव धोक्यात आहे. मी जर असं आता केलं नाही तर तुमच्या जीवाला इथे धोका आहे अशी धमकी देण्यात आली आहे मला आणि हे कधी ना कधी तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही माझ्या बाजूने इथे उभं राहाल असं इथे नाना मनातल्या मनात बोलतायत. तर इकडे ऐश्वर्या सुसाट सुटली. ऐश्वर्या म्हणते तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं, तुम्हाला माहिती होतं की जे काही घडलंय, तुम्हाला माहिती होतं मृत्यूपत्र नानांनी असं बनवलंय आणि ह्या सगळ्याचा इथे तुम्ही त्रास करून घेतलात, तुम्हाला राग आला आणि तुम्हीच ढकललत नानांना कारण तुम्हाला इथे प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा दिलेला नाही, हे तुम्हाला सहन झालं नाही म्हणून तुम्ही ते नानांना ढकलून दिलं असं जे काही ऐश्वर्या बोलते. आणि ह्या बोलण्यावर सुमित्राईंचा आणि सगळ्यांचा विश्वास बसलाय. इवन आता कुणीही जानकीच्या बाजूनं उभं राहायला कबूल नाही आहे की नानांनी स्वतः सांगितलंय की जानकीनं ढकललंय. पण एकही माणूस इथे नाही वहिनी असं करूच शकत नाही म्हणून एकही जण इथे उभा नाही शिवाय ऋषिकेश. कारण ऋषिकेश जानकीच्या बाजूने हे आपल्याला माहिती आहे, जानकीनं काही केलेलं नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आत्ता इथे कुणीच इथे तिच्या बाजूनं उभं नाही आहे आणि ऐश्वर्या सगळ्याचा फायदा घेते आणि ती म्हणते तुम्ही खूप असे वाईट आहात, तुम्ही चांगलपणाच्या मागे गुन्हेगारीचा चेहरा तुम्ही इथे लावून वावरत होता. सुमित्राईंकडे जानकी जाते आणि म्हणते आई तुम्हाला पण असंच वाटते का मी नानांना ढकलले ते. आई बोला ना, हे ऐश्वर्या जे काही सांगते ते सगळं खोटं आहे, मी असं काहीच केलेलं नाही आहे. आई तुम्ही तरी काहीतरी बोला. तर सुमित्राई इथे काही बोलायला तयार नाही आहेत. जानकी आशेनं जाते त्यांच्याकडे, खरं त्या काहीही बोलायला तयार नाही आहेत. त्यांची आधी मतीच भ्रष्ट केलेली आहे ऐश्वर्याने सुरुवातीपासून. त्या कसं काय बोलतील आणि त्या स्वतःचं डोकं कुठे वापरतात, सगळं ऐश्वर्याच्या डोक्यानंच चाललंय. तर सारंग मात्र इथे धक्का बसलाय, तो पण काही बोलत नाही आहे इथे कारण त्याच्या बायकोवर आले ना शेवटी आणि ऐश्वर्या त्याला असं काही मुठीत ठेवलंय की तो काही बोलूच शकत नाहीये. आणि मग इकडे ती शर्वरी वंशांकडे जाते आणि म्हणते शर्वरी वंश तुम्हीच सांगा ना, तुम्ही बघा ना इथे नानांच्या डोळ्यात पाणी आहे आणि तुम्ही सांगा ना की तुम्हाला तुमचं आणि नानांचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे, चांगलं आहे ना तुमचं बॉन्डिंग, तर तुम्ही सांगा ना प्लीज इथे. तर बास वहिनी बास असं म्हणून इथे जानकीलाच इकडे ओरडते शर्वरी. म्हणते मी या सगळ्यांच्या विरोधात होते, आजीशी भांडले, आईशी भांडले, सारंगशी भांडले, तू असं करणार नाहीस असं म्हणून भांडत होते आणि तू आता असं सांगतेस की मी नानांच्याही विरोधात जाऊन उभी राहू, त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून सांगू की नाना जे काही सांगतायत ते खोटं सांगतायत. असं काही झालेलं नाही आहे. आता नानांच्याही विरोधात तुम्हाला जायला सांगतेस का, सगळं तुझ्या म्हणण्यानुसार कसं होईल. आणि वहिनी असं तू वागशील असं वाटलं नव्हतं, तू एक आत एक बाहेर असं का वागतेस आणि तू अशी नाही आहेस असं म्हणून ती इथे शर्वरी जानकीलाच इथे ओरडत असते. आणि तेवढ्या तिकडे ऋषिकेश म्हणतो की बास शर्वरी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. तर लगेच सुमित्राई म्हणतात ती बोलते ते इथे योग्यच बोलते आणि सुमित्राईने आता डिक्लेअर केलंय की नानांना जानकीनंच ढकललंय, म्हणजे नानांच्या ह्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. आणि इथे जानकी हात जोडून उभी आहे. प्रेक्षकांनो हे जे वळण दिलंय ते मला आवडलेलं नाही आहे, पण बघू इथून पुढे काय काय घडणार आहे. अजून सौमित्र यायचा बाकी आहे, आता तोच या सगळ्यात काहीतरी न्यायनिवाडा करेल असं मला वाटतंय. नेमकं काय होईल, सौमित्र आणि अवंतिका नेमकी काय बाजू घेतील, कारण दादा वहिनीला एकटं पडू द्यायचं नाही असं त्यानं कालच्या भागात सांगितलंय. पण इकडं ऑलरेडी आता ते एकटे पडले, जानकीनं ढकलले हे सुमित्राईंनी ते डिक्लेअर केले. आणि आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे सुमित्राई म्हणतायत की तू नानांना इथे ढकललंयस त्यामुळे तुला या घरात राहायचा अधिकार नाही आहे. तरीसुद्धा इकडे जानकी सगळ्यांच्या इथे हातापाया पडत असते की मी काही केलेलं नाही आहे. आणि इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो की ज्या घरात माझ्या बायकोवर कोणाचा विश्वास नाही तिथे आपण राहायचं नाही आणि चला असं. आणि इकडे ऐश्वर्या आणि आजी एकमेकांकडे बघून हसतायत. तर ओवी, ऋषिकेश आणि जानकी घराबाहेर पडलेत. काय होईल